करंजीजवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग, शेकडो झाडांची राख तर अनेक पशुपक्ष्यांचा मृत्यू. सुमारे 10 हेक्टर वनक्षेत्र जळाल्याचा प्राथमिक अंदाज. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील गर्भगिरी डोंगराला काल रात्री 8च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये शेकडो एकर क्षेत्रातील झाडांचा कोळसा झाला. तर या आगीत जंगलातील अनेक पशुपक्षी जखमी झाले तर काही मृत्युमुखी पडले आहेत. 10 किलोमीटरवरून धूर आणि आगीचे लोळ दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळील गोरदरा परिसरातील जंगलास काल रात्री 8च्या सुमारास आग लागली. अवघ्या काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता व आगीचे लोळ परिसरातील 10 किलोमीटरवरून दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. शेकडो एकर जंगलाला या आगीने विळखा घातला असून परिसरातील नागरिकांनी या भागात मोठी गर्दी केली होती. वन विभागास या घटनेची माहिती देऊन देखील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याबद्दल नागरिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या भीषण आगीत शेकडो झाडांचा क्षणात कोळसा झाला असून या जंगलातील अनेक पशुपक्षी मोठ्या प्रमाणात जखमी तर काही तडफडत मृत्युमुखी पडले आहेत. धुराचे लोट व आगीचे लोळ लांबपर्यंत दिसत असल्याने मांडवा येथील आनंदवन प्रकल्पाचे प्रमुख संदीप राठोड, अहिल्यानगर येथील निसर्गमित्र प्राध्यापक अमित गायकवाड व कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण चळवळ पाथर्डीचे सुनील मरकड, प्राध्यापक सूर्यकांत काळोखे, गणेश कांबळे, चंद्रकांत उदागे, संतराम साबळे, सचिन चव्हाण, मांडव्याची विजय बर्डे, करंजी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, रणजित अकोलकर, शुभम मुटकुळे, निखिल दुधाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी तब्बल 5 तास आगीचा सामना करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. या जंगलात वन विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली होती. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले होते, परंतु तत्पूर्वीच आग बऱ्यापैकी पसरलेली असल्याने सुमारे 10 हेक्टरच्या आसपास वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डोंगर भागात अग्निशमक गाड्या घेऊन जाणे शक्य नसल्याने स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग कशामुळे लागली हे नक्की सांगता येणार नसल्याचे तिसगाव येथील वन विभागाचे वनक्षेत्रपाल अनिल शेलार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र ऑल इन वनसाठी प्रतिनिधी अशोक मोरे, करंजी.